उष्माघातानं होणाऱ्या मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती जाहीर करून वारसास मदत द्यावी, आमदार एकनाथराव खडसे यांची विधान परिषदेत मागणी। राज्याच्या अनेक भागात उन्हाचा पारा 45 ते 48 अंश सेल्सिअस पर्यंत जातोय। उष्माघातामुळे दरवर्षी अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू होतोय। ही बाब अत्यंत गंभीर आहे। उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये करून बाधितांच्या कुटुंबांना तातडीनं शासकीय मदत द्यावी अशी आग्रही मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषद सभागृहात केली। सभागृहात चर्चेत सहभागी होताना खडसे यांनी उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः जळगाव, धुळे आणि नंदुरबार तसेच बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांमधील वाढत्या तापमानाकडे सरकारचं लक्ष वेधलं। ते म्हणाले की या भागात उन्हाळ्यातील सरासरी तापमान 45 अंशांच्या वर असतं, तर काही ठिकाणी ते 48 अंशांपर्यंत पोहोचतं। अशा कडाक्याच्या उन्हामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने लोक उष्माघाताची बळी ठरतात। नैसर्गिक आपत्तीच्या निकषांवर बोट ठेवत आमदार एकनाथराव खडसे यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले, जर पूर, आग किंवा इतर नैसर्गिक संकटात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारशांना सरकार 5 लाख रुपयांची मदत देऊ शकतं। उष्माघातासारख्या नैसर्गिक संकटामुळे जीव गमावलेल्यांना मदत का नाही? उष्माघात ही मानवनिर्मित समस्या नसून ती निसर्गाच्या वाढत्या प्रकोपामुळे ओढवलेली परिस्थिती आहे। त्यामुळे अशा मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती मानणं काळाची गरज आहे। उष्माघातानं दगावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते। अशा वेळी सरकारनं कोणत्याही तांत्रिक अडचणी न दाखवता तातडीनं सानुग्रह अनुदान किंवा मदत जाहीर करावी अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी केली। खडसे यांनी नमूद केलं की अनेकदा तांत्रिक कारणामुळे उष्माघातानं झालेल्या मृत्यूची अधिकृत नोंद होण्यात अडचणी येतात। त्यामुळे बाधितांच्या कुटुंबाला शासकीय मदतीपासून वंचित राहावं लागतं। या प्रक्रियेत सुसूत्रता आणून उष्माघाताचा समावेश नैसर्गिक आपत्तीच्या यादीत केल्यास हजारो कुटुंबांना दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बाब क्रमांक 26, राज्यात आता आपण पाहतो की उन्हाचं प्रमाण काही क्षेत्रामध्ये फार मोठं आहे। आमच्या जळगाव, धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला या परिसरामध्ये उन्हाळा कधी कधी 47-48 पर्यंत जातो आणि नेहमी सरासरी 45ची असते उष्णतामानामध्ये। जसं नैसर्गिक आपत्तीमध्ये मरण पावल्यानंतर पुरामध्ये गेला त्याला 5 लाख रुपये मिळतात, आगीमध्ये गेला त्याला काही मदत आपण करतो, नैसर्गिक आपत्तीत आपण प्रत्येकाला मदत करत असतो जर मृत्यू झाला तर। पण उष्माघातामुळे जे मृत्यू होतात त्यांना नैसर्गिक मदत आपल्याला मदत मिळत नाही। त्यामुळे अध्यक्ष महोदय, दरवर्षी 50 लोक तरी उष्माघातानं आमच्या जिल्ह्यामध्ये मरतात, खानदेशमध्ये। आता अशा ठिकाणी उष्माघात हा काही स्वतःचा मरण्याचा भाग नाही आहे। या ठिकाणी जे उष्माघातानं मरतात त्याचे नैसर्गिक आपत्तीमध्ये समावेश करावा। कोणी जर नोंद घेत असेल असे जे तर त्याचा समावेश करावा या ठिकाणी आणि त्याला सरकारच्या माध्यमातून बाधितांना तातडीनं सानुग्रह अनुदान किंवा मदत देण्याची गरज आहे, ती करावी। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज तायडे, मुक्ताईनगर, मुंबई।